तुम्हाला जर 500 रुपीजच्या आतमधले न्यू लिपस्टिकचे ऑप्शन्स हवे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 500 रुपयाच्या आतमधले न्यू लिपस्टिकचे शेड शेअर करणार आहे. तर नॉर्मली तुम्ही जर मला फॉलो करत असाल, तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की मोस्टली मी न्यूड लिपस्टिक्स या सगळ्यात जास्त वापरते. तर आता ज्या लिपस्टिक्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यामधलं माझ्याकडे ह्या सगळ्या नायकाच्या लिपस्टिक्स आहेत. तर या ज्या लिपस्टिक्स आहेत त्या नायका अल्ट्रा मॅट रेंज मधल्या लिपस्टिक्स आहेत आणि ही जी लिपस्टिक आहे ती नायकाचा एक दुसरा व्हेरियंट आहे त्याच्यामधले लिपस्टिक आहे. आणि म्हणजे सगळ्या लिपस्टिक्स खूप छान आहेत. पर्सनली या लिपस्टिकच्या खूप जास्त प्रेमात आहे. मला या लिपस्टिक्स खूप जास्त आवडतात. म्हणजे या खूप सुंदर अशा लिपस्टिक्स खूप छान लाईट होतात. ही पण लिपस्टिक खूप छान वाटते लिप्सवरती, पण मी तितकीशी वापरलेली नाहीये. पण these are like my go to लिपस्टिक्स. त्याच्यामुळे मोस्टली नायकाच्या लिपस्टिक्स न्यू लिपस्टिकसाठी या माय गो टू लिपस्टिक्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे, त्याचं जे पिगमेंटेशन आहे, त्या सगळ्याच गोष्टी एकदम स्पॉट ऑन आहेत. मला ते लिप्सवरती पण असे खूप जास्त आवडतात. म्हणजे एकदम असा छान असं नरिशिंग फील येतो तुमच्या लिप्सला. म्हणजे त्याला खूप छान असं मॉइश्चर देतात. त्याच्यामुळे मला या लिपस्टिक्स खूप जास्त आवडतात. इफ आय टॉक अबाउट द स्टेइंग पॉवर, तर या लिपस्टिकची स्टेइंग पॉवर तितकी जास्त नाहीये. म्हणजे या तुमच्या लिप्सवरती साधारण 4-5 तास इतक्या तुमच्या लिप्सवरती राहतात. परत तुम्हाला त्याला रिअप्लाय करायची गरज भासू शकते. पण म्हणजे 4-5 तास जरी त्या राहत असल्या ना तरी त्या खूप म्हणजे अशा वर्थ इन्व्हेस्टिंग अशा लिपस्टिक्स आहेत. आणि या ज्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत त्या 500 रुपीजच्या आतल्या आहेत. आणि आता नायकावरती खूप सुंदर असा सेल चालू आहे. व्हॅलेंटाईन सेल आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या डिस्काउंट्स मध्ये तुम्हाला या लिपस्टिक्स मिळतात. या अल्ट्रामेट रेंजच्या म्हणजे ज्या मी लिपस्टिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अल्ट्रामेट रेंजच्या लिपस्टिक्स आहेत. याची जी प्राइस आहे ते 600 रुपीज वगैरे असते. पण या सध्या डिस्काउंट्स मध्ये तुम्हाला 325 रुपीजला सुद्धा मिळतात. तर मग आपण वेळ न वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली लिपस्टिक जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही लिपस्टिक मोनालिसा. तर ही जी लिपस्टिक आहे ती नायकाच्या अल्ट्रामॅट रेंज मधली लिपस्टिक आहे. आणि तुम्ही जसं की बघू शकता या लिपस्टिकची जी पॅकेजिंग आहे ती पण अतिशय सुंदर असते. म्हणजे एक तसं ओपन केल्यावरती याला छान असा मॅग्नेटिक असा इफेक्ट असतो. छान अशा बंद होतात का, त्याच्यामुळे ओपन होण्याचं काही टेन्शन नसतं. म्हणजे कधी कधी असं होतं की तुम्ही बॅगमध्ये अशाच लिपस्टिक्स वगैरे टाकता. म्हणजे माझ्यासोबत असं होतं. तर काही प्रोडक्ट्स असे असतात की त्याची कॅप निघून जाते आणि ती कुठेतरी पडते आणि मग ते प्रॉडक्ट असं खराब होतं. तर या लिपस्टिक सोबत तशी काही गोष्ट होणार नाही. आणि बाकी इफ यू सी तर याची जी वरची कॅप आहे तर ती त्याचा कलर कोडिंग डिपेक्ट करते. म्हणजे हा जो कॅपचा रंग आहे तो त्या लिपस्टिकचा असा रंग असतो. आणि इव्हन तुम्ही खालची जर बाजू बघाल तर इथे पण असं कलर कोडिंग दिलेलं असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा तुमच्याकडे जर खूप जास्त अशा लिपस्टिक्स असतील एखाद्या रेंज मधला तर तुम्हाला तुमचा कलर चॉईस करणं खूप जास्त इझी जातं. म्हणजे लाईक जस्ट इफ यू कीपिंग इट इन अ कबर्ड और समथिंग, तर मग तुम्ही पटकन असे हातात घेऊ शकता बिकॉज याच्यामुळे तुम्हाला तो कलर लक्षात येतो. तर मग आता ही जर तुम्ही लिपस्टिक बघाल तर हा खूप सुंदर असा न्यूड शेड आहे. म्हणजे दिस इज लाईक थोडासा असा पिंकिश शेड आणि थोडासा असा कुठेतरी त्याच्यामध्ये ब्राउनी टच अशी ही लिपस्टिक आहे. त्याच्यामुळे ही लिपस्टिक मला खूप जास्त आवडते. आता जी मी लिप्सवरती लिपस्टिक लावलेली आहे ती हा मोनालिसा शेड आहे आणि खूप मस्त अशी लिपस्टिक आहे ही, मला खूप जास्त आवडते. ही पण मी आता मध्येच घेतलेली आहे गेस 1-2 महिन्यापूर्वी. पण म्हणजे ही लिपस्टिक माझी तेव्हापासून म्हणजे मी खूप वापरली आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो लाईक माय गो टू लिपस्टिक. आय ऑलवेज पिक इट अप. आणि मस्त लिपस्टिक आहे, सुंदर लिपस्टिक आहे. मी आता तुम्हाला ती हातावरती स्वॉच करून दाखवते. तर म्हणजे ना हा सिंगल स्ट्रोक जरी तुम्ही दिला ना तरी खूप छान असं पिगमेंटेशन येतं. तर इथे मी ही हातामध्ये स्लाइड केली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा शेड आहे. खूप पिंकिश ब्राउनी न्यूड असा शेड आहे आणि मला प्रचंड आवडतो हा शेड. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला जर इथे कळेल तर त्याचा फॉर्म्युला पण खूप छान आहे. पूर्ण अशा मॅट लिपस्टिक्स आहेत. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये ग्लिटर नाहीये, काहीही नाहीये. त्याच्यामुळे त्या मॅट असल्यामुळे त्या खूप सुंदर दिसतात लिप्सवरती. आणि त्या एनरिच विथ प्रॉपर ऑइल्स त्याच्यामुळे त्या लिप्सवरती खूप जास्त नरिशिंग असं वाटतं. दिस इज लाईक अ व्हेरी गुड शेड. सो यू कॅन इझिली इन्व्हेस्ट इन दिस. तर ही जी लिपस्टिक आहे ती आय गेस याची जी ऍक्च्युअल प्राइस आहे तर 650 रुपीज आहे. तर आता जर तुम्ही हे सेलमध्ये घ्याल तर मग तुम्हाला फक्त 325 रुपीजला ही लिपस्टिक मिळेल. आणि इन 325 रुपीज
गेटिंग दिस लिपस्टिक इज लाईक अ स्टील, म्हणजे तुम्ही लिटरली जा आणि पटकन ती तुमच्या कार्टमध्ये ऍड करून तुम्ही शॉप करा, जरी तुम्हाला 325 रुपीजला मिळत असेल, बिकॉज दिस इज लाईक अ व्हेरी ब्युटिफुल शेड. आणि ही जी लिपस्टिक आहे ती लायटर स्किन टोन पासून मीडियम स्किन टोनच्या सगळ्यांवरती छान अशी सूट होईल, सुंदर दिसेल. मीडियम स्किन टोन वरती पण खूप सुंदर शेड वाटेल हा, बिकॉज याच्यामध्ये जो असा पिंकिश शेड आहे मला वाटतं लायटर स्किन टोन पेक्षा तो मीडियम स्किन टोन वरती जास्त चांगला दिसेल. आता जी नेक्स्ट लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती नायका मॅट लक्स लिपस्टिक या रेंज मधली लिपस्टिक आहे. तर ही ती लिपस्टिक आहे आणि ही जी लिपस्टिक बघाल तर त्याच्यापेक्षा अशी थोडीशी वेगळी पॅकेजिंग आहे याची. ही जी पूर्ण लिपस्टिक आहे, हा पूर्ण लिपस्टिक तो कलर कोड डिपेक्ट करतो. अप्पर आणि बॉटम साईडला अशी छान गोल्डन कलरची अशी म्हणजे कोटिंग आहे आणि इव्हन नेम हे असं गोल्डन कलर मध्ये दिलेलं आहे. इथे पण खाली त्या कलरचं कलर कोडिंग असं मेन्शन आहे. तर हा जो शेड आहे तो आहे ॲथलेजर आणि ही जी लिपस्टिक आहे ही पण तुम्हाला 400 रुपीजच्या रेंजमध्ये मिळते, अराउंड 450 to 480 रुपीज मध्ये. ही पण जी लिपस्टिक आहे ती लिप्सवरती खूप छान अशी ग्लाइड होते आणि त्याच्यामध्ये पण असं छान असे एसेन्शियल ऑइल्स आहेत ज्याच्यामुळे ती तुमच्या लिप्सवरती खूप जास्त अशी नरिशिंग वाटते. आणि ही पण जी लिपस्टिक आहे ती पण साधारण तुमच्या लिप्सवरती 4-5 तास इतकी राहते, परत तुम्हाला ती रिअप्लाय करायची गरज भासू शकते. या पण लिपस्टिकला आता पहिल्याच्या लिपस्टिक सारखा असा मॅग्नेटिक इफेक्ट आहे, फक्त तुम्ही बघाल तर आतल्या साईडला मला वाटतं जुन्यांना ह्या अशा लॅक्मेच्या वगैरे लिपस्टिक मिळायच्या. तर ही जी लिपस्टिक आहे त्याचा पण शेड हा साधारण थोडासा असा मोनालिसा टाईप आहे, पण याच्यामध्ये थोडासा असा ब्राउनिश कलर असा जास्त मिक्स आहे आणि तो लिप्सवरती खूप जास्त गोड वाटतो. म्हणजे ना लायटर स्किन टोन साठी हा शेड ना असं साड्यांवरती वगैरे घालण्यासाठी अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी ना हा साड्यांवरती वगैरे घातलं, खूप सुंदर दिसतो तो साडी घातल्यावरती. आणि मीडियम स्किन टोन साठी हा इव्हन वेस्टर्न वगैरे आउटफिट वरती खूप सुंदर दिसेल. हा जो शेड आहे ना तो मोठी सगळ्या स्किन टोन वरती असा चांगला दिसणारा शेड आहे. थोडासा असा डार्किश शेड आहे, म्हणजे एकदम असं त्याला म्हणजे न्यूडच लिपस्टिक आहे ती, पण असं थोडं त्याच्यामध्ये असं ब्राउनिश डीपर जे टोन्स आहेत ते थोडेसे जास्त आहेत, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतो हा कलर. त्यांना हा शेड मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. मी जरा इथेच स्वॉच करते बिकॉज ते दाखवायला थोडंसं अवघड जातं. तर ना तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा शेड आहे, थोडासा असा डार्किश साईडला येतो. मी पहिलाचा ना मोनालिसा शेड पण एकदा इथे परत स्वॉच करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा जो मोनालिसा शेड आहे तो मी इथे बाजूला स्वॉच करते. तर मग तुम्ही इथे बघाल तर हा जो शेड आहे तो मोनालिसा शेड आहे जो मी तुम्हाला पहिले दाखवलेला, आणि हा जो शेड आहे तो आत्ताचा शेड आहे जो मी तुम्हाला दाखवला. या शेडचं नाव ॲथलेजर आहे आणि हा पण खूप सुंदर असा शेड आहे. तितकाचा फरक नाहीये दोन्ही शेड्स मध्ये, पण हा जो ॲथलेजर आहे याच्यामध्ये कुठेतरी ना थोडासा वाईन कलर ब्राऊन कलर असा जास्त मिक्स आहे, त्याच्यामुळे हा मोस्टली सगळ्या स्किन टोन्स वरती खूप छान दिसेल. आणि हा जो शेड आहे तो मीडियम स्किन टोन लायटर स्किन टोन्स वरती जास्त चांगला दिसेल. लायटर पेक्षा तो मीडियम स्किन टोन्स वरती जास्त चांगला वाटेल. आता जी तिसरी लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती माझी फेवरेट लिपस्टिक बोलायला हरकत नाही. ही लिपस्टिक मी वापरून संपवलेली आहे आणि आता मी परत ती रिऑर्डर केलेली आहे. तर ती लिपस्टिक आता एवढीशीच राहिली आहे वापरून आणि हा खूप सुंदर असा शेड आहे. हा नेफर्टिटी शेड आहे, नायका अल्ट्रामॅट रेंज मधलाच हा शेड आहे. तर हा ना असं साधारण असा कोरल शेड आहे आणि खूप सुंदर वाटतो, असा पिंकिश आणि ब्राऊनचा असा ना खूप सुंदर असा मिक्स आहे आणि मला खूप 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 जास्त आवडतो हा शेड. म्हणजे दिस इज लाईक माय गो टू लिपस्टिक शेड. हा पण मी तुम्हाला इकडे स्वॉच करून दाखवते. तर तुम्ही इथे बघाल तर खूप सुंदर असा शेड आहे हा, जो खूप सुंदर वाटतो तो लिप्स वरती. मोस्टली ना तो लायटर स्किन टोन्सला जास्त सूट करतो ऍज कम्पेअर टू मीडियम अँड डीपर स्किन टोन्स. मीडियम स्किन टोन वरती पण तो चांगला दिसतो, पण मे बी डीपर स्किन टोन्सला तो थोडासा वॉश आउट करेल, त्याच्यामुळे जस्ट कीप इट इन युअर माइंड. आणि दिस इज लाईक द बेस्ट शेड. म्हणजे तुम्ही ही लिपस्टिक बघून विचार करू शकता हा शेड मला किती जास्त आवडतो. खूप सुंदर असा शेड आहे, म्हणजे खूपच सुंदर असा शेड आहे हा. आणि हा परत रिऑर्डर केलाय. मस्त शेड आहे, मस्त लिपस्टिक आहे ही.
आणि आता जी चौथी लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पण नायका अल्ट्रा मॅट रेंज मधली लिपस्टिक आहे. आता जी मी पहिल्याची नेफर्टिटी तुमच्यासोबत शेअर केली तर याची पण जी प्राइस आहे, ऍक्च्युली जी त्याची MRP आहे ते 600 रुपीज आहे. तुम्हाला ती सेलमध्ये आता तुम्हाला फक्त 325 रुपीजला मिळेल, त्याच्यामुळे प्लीज गेट युअर हँड्स ऑन. आणि आता जी ही चौथी लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती नायका अल्ट्रा मॅट रेंज मधली जीन या शेडची लिपस्टिक आहे. तर या लिपस्टिकची स्टोरी अशी की मला ना असा एक लाईट ब्राऊन कलरची न्यूड लिपस्टिक हवी होती. तर तेव्हा मी असं थोडंसं रिसर्च केल्यावर मला जेन हा शेड सापडला आणि मग मी जेन हा शेड ऑर्डर केला. आणि पर्सनली मला ही पण लिपस्टिक जास्त आवडते, पण मी आय डोंट नो वाय पण मी ना ती जितकीशी आता लावतच नाही. म्हणजे कधी कधी मला एकदम व्हाईट आउटफिट घातले मी किंवा कोणता असा ब्लॅक आउटफिट घातला तरच ही लिपस्टिक अशी माझ्या पटकन डोक्यात येतं. पण जेव्हा मी असे कलरफुल कपडे घालते ना तेव्हा तितकीशी आय डोंट थिंक अबाउट दिस लिपस्टिक. पण ही पण लिपस्टिक खूप सुंदर असा शेड आहे, लाईट ब्राऊन असा शेड आहे, एकदम सोफिस्टिकेटेड. ऑफिस साठी दिस लिपस्टिक इज द बेस्ट लिपस्टिक. म्हणजे ती अजिबात गॉडी वाटत नाही, खूप सुंदर असा शेड आहे. तुम्ही इथे बघू शकता. ही पण लिपस्टिक म्हणजे ती तशी बरीच वापरली, आता ही पण एवढीशीच राहिली आहे. आणि मस्त लिपस्टिक आहे, सुंदर अशी लिपस्टिक आहे. ही पण तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते. तर इथे तुम्ही बघाल तर ही जी लिपस्टिक आहे तो हा जेन शेड आहे. या लिपस्टिकची पण प्राइस जी आहे तर 600 रुपीज आहे. आता तुम्हाला 325 रुपीज मिळेल. आणि तुम्ही इथे बघाल तर खूप सुंदर असा लाईट ब्राऊन असा शेड आहे. आणि हा जो शेड आहे तो पण लाईट स्किन टोनचा जास्त चांगला वाटेल, मीडियम स्किन टोनसाठी पण तो चांगला वाटेल, पण मे बी डीपर स्किन टोनचा थोडंसं वॉश आउट करू शकतो. तर ह्या अशा 4 लिपस्टिक्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. खूप सुंदर अशा लिपस्टिकचे हे शेड्स आहेत, एकदम मॅट अशा लिपस्टिक्स आहेत, न्यूड अशा लिपस्टिक्स आहेत. त्याच्यामुळे या लिपस्टिक्स मोस्टली तुम्ही कॉलेजला जाताना किंवा ऑफिसला जाताना घालण्यासाठी उत्तम अशा लिपस्टिक्स आहेत. बिकॉज त्या अजिबात कुठेही डार्क वाटणार नाहीत किंवा अशा गॉडी वाटणार नाहीत तुमच्या चेहऱ्यावरती. म्हणजे व्हेरी सोफिस्टिकेटेड अँड व्हेरी फॉर्मल लिपस्टिक दीज आर. आणि हे जे सगळे शेड्स आहेत ते खूप सुंदर आहेत, म्हणजे तुम्ही डोळे झाकून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता याच्यातला मी एक नवीन शेड पण ऑर्डर केलाय जो डायना आहे आणि तो पण मी आता ट्राय करेल. मे बी तो पण शेड खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे मी असं बरंच ऐकलंय त्या शेड बद्दल, त्याच्यामुळे मी आता तो ऑर्डर केलाय. जेव्हा ते पार्सल येईल तेव्हा मी ते तुमच्यासोबत शेअर करीन. पण म्हणजे ऍक्च्युली खूप छान अशा लिपस्टिक्स आहेत त्या जसं की तुम्ही बघितलं या 3 लिपस्टिक ज्या होत्या त्या अल्ट्रा मॅट रेंजच्या होत्या. आणि ही जी लिपस्टिक होती ती मॅट लक्स या रेंज मधली होती नायकाच्या. सगळ्या लिपस्टिक्स नायकाच्या आहेत. नायकाच्या लिपस्टिक्स अतिशय सुंदर असतात. तर मग तुम्ही जर खूप लिपस्टिक फॅन्स असाल, तुम्हाला जर खूप लिपस्टिक्स मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडत असेल, तुम्ही जर न्यूड फॅन्स असाल तर तुम्ही या लिपस्टिक्स मध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे शेड्स तुम्हाला कसे वाटले हे पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.